अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या 16 मोठे नाले आणि 18 उपनाले यांना सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते। नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते। नाल्याकाठील नागरिकांचे नुकसान होणार नाही या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यात याव्यात यासाठी सातत्याने मिलिंद बांबल यांनी पाठपुरावा केला। सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी खूप जास्त असल्याने महाराष्ट्र शासनाची मदत आवश्यक आहे। याकरिता निधी देण्यात यावा अशी मागणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केली असल्याचे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी सांगितले। तरी शहराच्या जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मोठा प्रस्ताव मंजूर करून अमरावती मनपाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणारे 18 मोठे नाले आणि 16 उपनाले या नाल्यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत नसल्यामुळे दर पावसाळ्यामध्ये गोरगरीब जे नाल्याखालील जे नागरिक गोरगरीब नागरिक आहेत त्यांचं नुकसान होते आणि त्यांच्या घराची अक्षरशः आर्थिक किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते। मी स्थायी समिती सभापती असताना अमरावती शहराच्या या सर्व नाल्यांना दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती व्हाव्या यासाठी 375 करोड 80 लक्ष रुपयाचा DPR तयार करून पुण्याच्या कंपनीतर्फे सर्वे झाला होता आणि हा सर्व DPR महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता। पण अजूनपर्यंत या सर्व नाल्यांना सुरक्षा भिंत नाही आहे आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये गोरगरीब जनतेचं नुकसान होते। आपण पाहताय वानखडेताई आणि पुष्पाबाई तायडे आणि वानखडेताई यांच्या घराच्या भिंती पडल्या आहेत। अत्यंत गरीब परिस्थिती आहे। यांनी जगावे कसे हा मोठा प्रश्न यांच्यासमोर निर्माण झाला। मी शासनाला विनंती करतो की यांना आर्थिक मदत तर करावीच, पण येणाऱ्या काळामध्ये हे जे 18 नाले मोठे जे नाले आहेत त्याला दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत बांधण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा जनहितासाठी एक मोठं आंदोलन अमरावती शहरामध्ये उभं राहील। याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।